तुमची वहिनी पण तुमच्यासाठी एवढं काय करून गेल्या ना, तुम्ही पण करा तुमच्या नंदेसाठी. जसं ना आत्याबाई तुम्ही पण खुश होऊ लागल्या ना की तुमच्या वहिनीनं तुमच्यासाठी एवढं सारं केलं, तर मग आत्याबाई काकूचा पण अधिकार आहे ना की त्या पण खुश व्हावं या घरामध्ये. त्यांनी पण तर बोला माझी वहिनी लाखामध्ये एक आहे म्हणून. आत्याबाई सकाळी काकू येणार होत्या तर तुम्ही किती सारं बाहेरून मागवलं होतं नाश्त्यासाठी, जिलेबी हे ते. पण चला आत्याबाई तुम्ही किती खुश होत्या हे ते सगळं मागवलं नाश्त्यासाठी, पण जे मागवलं ते राहिलेलं सुद्धा तुम्ही काकूला देऊ दिलं नाही. आणि तुम्ही काय म्हणू लागले आत्याबाई की डाळीमध्ये पाणी टाक. त्यांच्या गावाकडे तर त्या चटणी भाकर खातात, मिरची जरी दिली तरी चालेल. आत्याबाई ते त्यांच्या घरी काय खातील ते खातील, पण आपल्या घरी तरी त्या लेकबाळ आहेत ना, आपलं तर ते कर्तव्य आहे ना त्यांचा मान सन्मान करायचा. आणि होय आत्याबाई ते त्यांच्या घरी चटणी भाकर जरी खात असतील, पण इथं हे तर योग्य नाही ना की तर त्यांना डाळीमध्ये पाणी टाकून द्यायचं. अरे आपल्याला या गोष्टीहून काय करायचं आत्याबाई, तुम्ही हे तर विचार करा ना की ते आपल्यासाठी काय काय घेऊन आल्याता. घरामध्ये पेढे घेऊन आल्याता, माझ्यासाठी साडी घेऊन आल्याता, बाबाला वाळलेल्या भाज्या आवडतात, त्या भाज्या एवढी मेहनत करून वाळवून घेऊन आल्याता इथं. तुम्ही काही पण म्हणा आत्याबाई, पण मी त्यांच्यासोबत असा व्यवहार नाही करू शकत. जसं या